मुलांना सुट्टी लागली आहे आणि त्यात कडकडीचा उन्हाळा, तर मुलांना बाहेरून ज्यूस आणून देण्याऐवजी घरीच बनवूया थंड थंड मँगो फ्रुटी। मँगो फ्रुटी बनवण्यासाठी आपल्याला इथे मँगो आणि कैरी लागणार आहे। यांना आपल्याला असं कापून घ्यायचं आहे। मँगोचा इथे गर काढून घेतलेला आहे आणि कैरीची सालं काढून त्याचे असे काप करून घेतलेले आहेत। इथे एका कढईमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मँगो आणि कच्ची कैरी टाकायची आहे। त्याचबरोबर साखर सुद्धा घालायची आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे आपल्याला मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे। तर मी मध्यम आचेवरती ह्याला शिजून घेणार आहे। तर ह्याला शिजण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात। तर हे आपण झाकण ठेवून शिजून घेऊया। आपण 20 मिनिटांसाठी ह्याला चांगलं शिजून घेतलेलं आहे। इथे कैरी बघा सॉफ्ट झालेली आहे। अशी सॉफ्ट कैरी आपल्याला करून घ्यायची आहे आणि कैरी शिजली म्हणजे ती ट्रान्सपरंट दिसायला लागते। आता आपल्याला ह्याच्यातलं मँगो आणि पाणी वेगवेगळं करून घ्यायचं आहे। तर हे आपण गाळणीमध्ये काढून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया। हे आपण पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे। आता ह्याला आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची। अशी फाईन पेस्ट इथे आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि ज्या पाण्यामध्ये आपण आंबा आणि कैरी शिजून घेतलेली आहे ते पाणी घेतलेलं आहे। हे पण थंड झालेलं आहे। ह्याच्यामध्ये हे मिक्सरमध्ये वाटलेलं मिश्रण घालायचं। तुम्ही याला गाळून सुद्धा घेऊ शकतात, पण मी हे न गाळताच वापरणार आहे। आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। हा स्कॉच तुम्ही 1 ते 1.5 महिना चांगला फ्रीजमध्ये टिकून ठेवू शकतात। फक्त वापरणारी जी बॉटल आहे ती गरम पाण्यातून काढून घ्यायची आणि वापरताना स्वच्छ चमचा वापरायचा, म्हणजे हा खराब होत नाही। इथे एका जारमध्ये बर्फ घ्यायचा आहे। जे सिरप आपण तयार केलेलं आहे हे घालायचं आणि वरून थंडगार पाणी। बाहेरून ज्यूस किंवा फ्रुटी आणून देण्यापेक्षा घरीच बनवा थंडगार मँगो फ्रुटी। इथे आपली फ्रुटी पिण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। एकदम फ्रुटी सारखं।